हॅलो यूट्यूब फॅमिली. आज आपण आलेलो आहोत श्री हनुमान मंदिर तोरणहल्ली चिक्कोडी कर्नाटक. गूगल लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. माहिती घेण्याआधी आपण स्वयंभू हनुमान मंदिरचे दर्शन घेऊया.
तोरणहल्लीचे मंदिर हे स्वयंभू हनुमान मंदिर म्हणून का ओळखले जाते याची माहिती आपल्याला माननीय श्री भीमराव लच्छप्पा गोळ हे या मंदिराचे सदस्य आहेत. हे आपल्याला संपूर्ण माहिती देतील. राम लक्ष्मण मारुती तिघजण मिळून सीताला शोध करायला निघालते. त्यावेळी चिंचणी वड्यावर येऊन राम लक्ष्मण थांबले. मारुतीने इथं उंचीवर येऊन इथं थांबला. हां, जंगल होती सगळी काय. मग तिथं कुठं उभारलं की नाही मारुतीनं, तिथं वरोळा हे झाले. हां, वरोळामध्ये मूर्ती तयार झाली. हां, मूर्ती तयार झाल्यानंतर आमची लोक तिथं येऊन इथं गाया होत्या आमची जास्त. त्याने गाया चारून येऊन इथं थांबणार. आपोआप दूध पडत होते. दूध पडताना हिने काय केली आणि सारखं ते वरोळतनं वाफ यायला लागलं आणि ते कोलमीच व्हायला लागलं. वळताना म्हणजे काय केलं, स्वामीला एक आणून ते गुत सोडविल्यानंतर पहिला कोण बघितल्यात ते खलास झाल्यात आणि ते सगळे मोर्चा होऊन पडले. पडल्यानंतर मग एक गुत सोडविल्यानंतर मग इथं त्यावेळी एक कमीत कमी एक 1200 वर्ष पाठीमागं आहे ते. त्याच्यानंतर मग आमची लोक पूजा करत होते. तिने काय सांगितलं, शास्त्रोक्त पद्धतीनं गौरव करायला पाहिजे म्हणताना हे बिजापूरजवळ बिजरिगीचं हे माणसं आम्ही त्यांना काय केलो, 49 एकर रान त्यांना देऊन 4 बोडका आणून इथं ठेवून घेतलो. त्याच्यानंतर त्यांनी पूजा करायला आम्ही हे सगळं वस्तुरी करतो काय. आणखीन दरवर्षी आम्ही त्याला चेंज करतो. इथं काय कोण भक्तीने येते की नाही, सगळ्यांचं कामं होतं व्यवस्थित. आणि इथं गावात मांसाहारी अमुक तमुक काही इथं होत नाही. आणि भक्तीनं आला तर एकदम व्यवस्थित. आता पेशंट आहे इथं आणि कसले बी काम असून द्यात, भक्तीनं आला तर सगळी कामं व्यवस्थित होत्यात. आणि इथं हे प्रकाश हुक्केरनं त्याचं पोरगा गणेश हुक्केरनं हे पुढचे बंगल्याला पहिला 25 लाख रुपये दिले. त्याच्यानंतर हे वर्षी 10 लाख 2 टाईम दिले. आता उद्या रविवारी येणार आहे 22 तारखेला. त्यावेळी हे चांदीला 25 लाख रुपये देणार आहे. म्हणजे तिथलं 4-5 हजार लोक तिथून चालत इथंपर्यंत देवळापर्यंत येणार आहे ते. आणि 3-4 हजार लोकांचं जेवण करणार आहे. आणि तिने काय करतात, शनिवारी इथं महाप्रसाद होत्यात. शनिवारी आणि अमावस्येला. शनिवारी कमीत कमी 50,000 लोक येतात. अमावस्येला 1 लाखपर्यंत माणसं येतात. हां, दर सोमवारी. आणि सकाळी पालखीचं मिरवणूक होते 8-8:30ला. हां, आणि चांदीचं पालखी आणि मूर्ती एक सोन्याचं आम्ही अमावस्येला आणि जत्रात काढतो ते. आणि हे पूर्वी तिथं हे चालत आलेलं आहे इथून पर्यंत. आणि कुठली कामं तुम्ही मनात आला हे भक्तीनं आला तर एकदम व्यवस्थित होते. आणि यात्रा महाशिवरात्रीला. हां, महाशिवरात्रीला यात्रा होते. आणि मुलं नाही तर कोणतरी मागून घेतला का नाही, मुलं झालं तर 3 वर्ष इथं गुगल करायचं. हां, बरेच लोक हजारोनं संध्याकाळी 10ला चालू झालं तर पाटे 6 वाजेपर्यंत गुगल असतात तिथं रात्री अमावास्ये दिवशी. हां, ह्याने येऊन बघितल्यात बघा. हां, काय एवढं माणसं येतात इथं. कुठली म्हणजे आपण भक्तीनं आलं तर सगळी पावत्यात मारुतीनं. आणि हिंदू लोक तेवढं नव्हे, मुसलमान हे सगळी येतात लोक इथं. हां, सगळी. आणि एक काय झालं तर करुशीचं सैदापूर फॅक्टरीतनं माणूस एक मुसलमानचं करुशीत दर्ग्यामध्ये होती. 3-4 वर्ष होता. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडनं पैसेच काढायची व्यवस्थित केलं तर काय त्याला झालं नाही. आणि दुसरे लोक काय म्हटलं, तुला काय इथं होत नाही आणि तोरणाला जावं म्हणून लावून दिली त्यांना. मग त्याने बाईला जाऊन गावात सोडला आणि ते पोलगेला घेऊन इथं आला. आम्ही पालखीचं अमावास्ये दिवशी आरती केलो. तिथे येऊन रडत होता. मग विचारल्यानंतर काय म्हटले,
मग असं करुषित होतो आम्हाला 3-4 वर्ष काय झालं नाही आणि इथं लोक सांगितल्यात आलो इथलं काय मला माहिती नाही म्हटलं. आम्ही एकच सांगितलं त्याला तू मांसाहारी बंद करतो म्हटलं तर तुम्हाला काय मी प्रसाद तीर्थनी रंगेरे वगैरे सगळे देतो म्हटलं. आम्ही मरा लागलो मांसाहारी घेऊन काय करायचं म्हटलं त्याने. म्हणल्यानंतर आतलं तीर्थनीर प्रसाद वगैरे दिल्यानंतर संध्याकाळी जाऊन त्याने बायकोला प्रसाद काटल्यानंतर सकाळी उठून चहा पिलं तिने. तिचे फोन नंबर घेतलं होतो आणि सोमवारी आणि बुधवारी 2 टाईम कौल लावतो होतं. चांगलं म्हटलं तर उजवं पडते नको म्हटलं तर डावं पडते सुपारी लावतो. हां 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 मग त्याच्याकडे नंबर घेतलो मग प्रसाद दिल्यानंतर सोमवारी कौल लावलो. बाबा कोणतरी असून द्यात आता इथं आल्यात तू चांगला करतो म्हटलं तर फोन करून सांगतो नाही तर मी बंद करतो म्हणून सांगितलं. उजव कौल दिल्यानंतर त्याला फोन केल्यानंतर त्याने काय म्हटलं तुम्ही प्रसाद दिल्यानंतर जरा बिस्कुट चहा वगैरे खायला आल्यात आणि शनिवारी मी येतो म्हटले. आल्यानंतर त्या शनिवारी 2 शनिवारी ते माणूस आला. बाईनं 3ऱ्या शनिवारी बसमध्ये इथं आला. इथं येऊन 10-15 राहून मग नीट होऊन झाले. आता पेशंट कमीत कमी 50वर पेशंट आहेत होता. हां आता लागल्याला अमुक तमुक काय असतं की नाही या सगळं निघून जाते येतं. स्वयंभू म्हटलं तर कसं म्हणून त्यांनी विचारल्यानंतर आम्ही हेळवीकडे गेलो. हेळवीकडे गेल्यानंतर ही मोडीमध्ये होती ते त्यांना कोण कळत नव्हती. मग त्याला 15,000 रुपये दिलो मी. इंग्लिशी आणि मराठी कन्नड तिने बी करून द्या म्हणून सांगताना तिने करून दिल्यानंतर एक गव्हर्नमेंटला पाठवलं. त्याच्यानंतर तिने काय सांगितलं आपली भारतात म्हणजे स्वयंभू एकच मूर्ती आहे म्हणून सांगितली तिने आम्हाला. जमिनीतलं उगविल्याला तिने किचकिनपट्टणला जन्म झाला खरं इथं उगविल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही आणून तिकडं लावून दिलो. पहिल्यापासून हे माणसं तिथं येणं जाणं भरपूर हे होती. आता कमीत कमी आता एक 10-15 वर्ष झालं म्हणजे जास्त होऊन. हां महाप्रसाद शनिवारी आणि माणसं पहिल्यापासून मी आता इथं कमीत कमी माझे आता 80 वय आहे. मी आहे 70 वर्षपर्यंत इथंच आहे मी. काय हे पालखीची सेवा सगळी माझ्याकडे आहेत आणि हे आमचे दादा त्यांनी पैशाचे यावर ते बघतात काय. आणि त्याच्यानंतर आम्ही कमिटी बी करून घेतलो. परवाला उगादी पाडव्याला चेंज करतो हे करतो त्यांना. आता त्यांची 60 साली ते हे झाला का नाही त्यांची ते शेत देवाचं नाव कमी होऊन तिच्या नावावर झालेलं आहे. कोण ऐकल्यात कोण आहेत. आम्ही काय करतो ते शेत ठेवल्यात का नाही त्याच्या नावावर त्यांना आम्ही ते पैसा देतो. एक चांभारनं 3 वर्ष पाटे येत होता मारुतीकडं. बाबा तू मला माप दे आणि मी चप्पल करून देतो. 3 वर्षानंतर ते सपना जाऊन सांगितलं की अमुक ठिकाणी वाळूमध्ये मी आता माप ठेवून आलेला आहे तिथं जाऊन बघून करून या म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आता चप्पल आमची पायातलं कसं फाटतात का नाही ते चप्पलला वाळक करून ठेवलं तर बी त्यांनी घालून फिरत्यात धूळ लागतात आणि वर्षभरात फाटून जाते. हां शिजून जाते. आणि झाजल्यानंतर आम्ही काय करतो दही भात करायचं आणि जाऊन नदीला सोडायचं. आणि त्याने चप्पलचं इतकी वैशिष्ट्य आहे. अंग दुखा लागलं आणि हे काय झालं तर लोक काय करतात त्याला तेल आणून घालतात. तेवढ्यातनं तेल घेऊन जातात बाटलीमध्ये घालून अंगाला लावून घेतात. आणि इथं आल्यावर चप्पलनं ते उतरून घेतात. आणि लिपाणीमध्ये एक गाया होती तिथं गायाला कोणतरी काहीतरी करत होते. मग कोणतरी स्वामीनं सांगितल्यानंतर इथं येऊन मग मारुतीला मी कौल लावून एक चप्पल जोड दिलो त्याला. आणि एक चप्पल जोड दिल्यानंतर त्याचे खर्च दिले तिने आणि दुसरे करून ठेवलो. आणि लोक लई मागून चप्पल बी करतात. ते एवढी श्रद्धा निर्माण झालेली आहे देवस्थानची की लोक अगदी म्हणजे काय प्रसंग आला की तोरणळे हनुमंदिराला जायचं हे एक घट. आणि वैशिष्ट्य म्हणजे
जत्रा फार चांगली होती. जे गुगुळ काढतात ते गुगुळाला लोक देव मागून घेतात की माझ्या घरात लग्न कार्य होऊ दे, मी तुझा गुगुळ काढतो. या पद्धतीनं ते गुगुळ मागून घेतलेले असतात आणि तो रात्रंदिवस गुगुळ चालतो. 3000 कमीत कमी 2 ते 3000 गुगुळ असतात झालं असं काढी. त्यामुळं त्याचं यश मिळतंच. आणि इथं चारित्र्य संपन्न लोक आहेत तिथं, एवढं सांगायचं. आणि कुस्त्या पण चांगल्या वाटतात. आता मी जवळजवळ 40 वर्ष झालं इथे होतं. ह्याने पूर्वी कोल्हापूरला होते कुस्तीला, म्हणून त्यांना मराठी येतं एवढं. आणि वैशिष्ट्य आपल्या भागातलेच कुस्ती क्षेत्रात ह्या गावात प्रत्येक घरात एक पैलवान आहे निर्व्यसनी. म्हणजे प्रत्येक घरात एक पैलवान म्हटल्यानंतर प्रत्येक घरात महारतीचं श्रेष्ठत्व आहे तिथं. आणि शनिवारी न करता पोरं तेवढंच जेवतात, नाहीतर उपवास एक टाईम हां संध्याकाळीच जेवायचं. बारका पोरं तेवढंच जेवतात, नाहीतर कोण जेवत नाही. भूगोलाचंही तसंच आहे, कुस्त्यांचंही तसंच आहे. आता आपल्या भागातले मोठमोठे तुम्ही कुठल्या गावचे हां मग तुम्हाला माहिती आहे साधारण किती वाजता येतात इंजनगडी लोक. तर बघा श्रीपती गंधाळे पहिला हिंदी केसरी आपल्या भागातला, आपल्या तालुक्यातला काय पहिला हिंदी केसरी. आणि असे मोठमोठे पैलवान आपल्या भागातले होऊन गेले. शिरगाव मोहम्मद हनीफ हे आपल्याच तालुक्यातले. म्हणजे त्यावेळेला शाहू महाराजाला लिंगायत मराठा मुसलमान काही भेदभाव नव्हता, सगळ्यांना किंमत होती. म्हणून हे सगळे लोक आता मोठ्या पदावर जाऊन पोचले. आणि आपल्या भागाचं पुण्य आहे की चारित्र्य संपन्न असल्यामुळं प्रत्येकजण राजक्षेत्रातसुद्धा पुढं आहे आणि व्यापार उद्योगातसुद्धा पुढे आहे. फार श्रद्धेचं देवस्थान आहे. त्यामध्ये काय बाकीचं काय ही कारभार काय नसते. चांगलं आहे असं आहे. तिथलं काय कोण खाल्लं तर त्याला वकाला लावते मारुतीला, काय देत नाही. बरेच लोक खाल्ल्या लोक आमच्या पुढे गेलेला आहे तिथं. प्रायश्चित्त जवळच तवा हां आणि शिस्तीत करत नाहीत, ताबडतोबड. हां तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बजरंगबली, जय श्रीराम.